नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघ नेहमीप्रमाणे ओबीसीसाठी लढा देत असतो आणि आम्ही लोक याच्यासाठी मागल्या बऱ्याच वर्षापासून संघर्ष करत आहे की ओबीसीने न्याय मिळाला पाहिजे. मी ओबीसी संघाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्यामुळे मी प्रत्येक वेळेस माझ्या माध्यमातून जे पण काही जे ओबीसीच्या समस्या असतात ह्या मी माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आज 9वं इथे अधिवेशन आज आहे अमृतसरला. यात बबनराव तावडे सरांनी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष यांनी 20-30 मागण्या आता सरकारकडे ठेवलेल्या आहेत. त्याचा पाठपुरावा कसा माननीय मुख्यमंत्रीकडून करून घ्यायचा आणि कसं त्यांच्याकडनं हे कामं करून घ्यायची याची आता आमची समोरची वाटचाल राहील. मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे या सर्व गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे आणि ओबीसीसाठी न्याय देण्याचं काम ते आता करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण ते ओबीसीला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे करतील असं मला पूर्ण अपेक्षा आहे. तुम्ही राष्ट्रीय उपाध्यक्ष पण शिवसेनेचे पण तुम्ही नेते आहात, पदाधिकारी आहात. पक्षाची भूमिका तुमच्या काय आहे? प्रत्येक पक्षाची भूमिका आम्ही विचारतोय, तुमची काय ओबीसीबद्दल भूमिका आहे? प्रत्येक वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की मी ओबीसीला कुठल्याही प्रकारचा आरक्षणाला धक्का न लावता बाकी इतर लोकांना कसं काय त्यांना समाविष्ट करता किंवा त्यांना ॲडजस्ट करता येईल याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री प्रत्येक वेळेस करत आहे. त्यांनी आपलं स्टँड तसंच क्लिअर केलेलं आहे की मी कुठेही ओबीसीला धक्का लागू देणार नाही आणि बाकी लोकांचं जे पण मागणं आहे त्याला आम्ही पूर्ण करू. म्हणून आमच्या पार्टीच्या धोरणा अनुषंगाने मुख्यमंत्री साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट आधीपासूनच केली आहे असं मला वाटतं. हो, इथे आणखी एक चर्चा झाली की प्रत्येक पक्षातल्या ओबीसी नेत्यांना वाव मिळतो की नाही. तुमच्या पक्षात तुम्ही ओबीसीचं नेतृत्व आहात, विदर्भात मोठ्याच प्रमाणात ओबीसी समाज आहे. तुमच्या पक्षात तुमच्यासारख्या ओबीसी नेत्यांना वाव मिळतो का असं वाटतं का? नाही, असं काही नाही. पक्षामध्ये जो चांगलं कामं करतो त्याला निश्चितपणे त्याला संधी उपलब्ध होते. माननीय मुख्यमंत्री साहेबांचं कार्यकर्त्यांकडे लक्ष आहे. सगळ्याच प्रकारच्या एक पक्ष म्हणून सगळ्याच प्रकारचे लोक पक्षामध्ये कुठल्या निर्णय समाजाचे असतात. पण मला असं वाटत नाही की ओबीसी किंवा इतर आणि अजून काही मागासवर्गीयच्या विषयामध्ये जो पक्षासाठी चांगलं काम करतो अशा लोकांना संधी देण्याचं संधी माननीय मुख्यमंत्री देतात असं मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.